पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजनाची बैठक झाली। बैठक एकदम शांततेत झाली आणि याच्यात विषय फक्त विकासाच्या बाबतीत, अपूर्ण कामाच्या बाबतीत कसे पूर्ण होतील या बाबतीत सगळी विकासाच्या बाबतीत चर्चा झाली। दुसरा विषय एक महत्त्वाचा आहे, जे आपल्या मेंढीगिरी अहवाल होता, म्हणजे आपल्या पाण्याचा हा विषय आपण मांडलेला आहे की जे आपलं 8% मला वाटतं 8% पाणी कपात म्हणजे जी समिती आहे, हां, तर त्यांनी जी समितीनं पाणी कपात करावं हा जो समितीने निर्णय घेतलेला आहे याला आमचा विरोध आज आम्ही केलेला आहे आणि सगळे मिळून याला विरोध करणार आणि आपल्या हक्काचं पाणी कसं आपल्याला मिळणार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। काय करणार म्हणजे कोर्टात जाऊ, सगळं जे करता येईल ते करू, कारण आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। जे मेंढीगिरीनं आपल्याला 65% आपल्याला म्हणजे पाणी असल्यावर पाणी सोडायची गरज नव्हती, पण आता 57% पाणी जरी असेल तरी पाणी सोडायची गरज नाही, तर हे चुकीचं आहे। पण अहवाल देणारे आपल्याच इथले अधिकारी आहेत असं आहे। अहवाल देणारे कोण हे काय आहे, आपण ह्या समितीनं जो अहवाल दिला त्याला आपण विरोध करणार। गेल्या वर्षी 6 महिने तुम्ही पण पालकमंत्री होतात, त्याच्यानंतर 3 महिन्यांसाठी तुमच्या पक्षाचे 6 महिने मी 2.5 वर्ष नाही गेल्या वर्षी तुम्ही 2.5 वर्ष राहिलात, परंतु 6 महिने तुमच्या कार्यकाळात, त्याच्यानंतर मग सत्तारांनी केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये तुमच्या कार्यकाळापेक्षा सत्तारांच्या कामासंदर्भामध्ये जास्त पालकमंत्री फार नाराज होते। मला नाही सांगता यायचं तक्रारीचं, मला नाही माझ्या वतीने खासदार साहेब त्यांनी सांगितलं तक्रारी वगैरे काहीच नाही। खेडीमेडीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपली। थांबा